आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 14 डिसेंबर 2025. विषय: देव मनुष्याचा रक्षणकर्ता. सोनेरी मजकूर. मत्तय: मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या 12 पेक्षा अधिक पलटणी पाठविल, हे तुम्हाला कळत नाही काय? उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. देव तुम्हाला अवचित येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल. तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरून पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील. देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल. रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही. अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजाराची तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाहीत. देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील. तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वर म्हणतो, जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो. माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन. मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन आणि त्यांना वाचवीन. राजे. एका वावटळीद्वारे एलियाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलिया अलिशाबरोबर गिलगालला गेला. संदेष्ट्यांपैकी 15 जण त्यांच्या मागोमाग निघाले. एलिया आणि अलिशा यार्देन नदीजवळ थांबले. ते 50 जण मात्र बरेच लांब उभे राहिले. एलियाने आपला अंगरखा अंगातून काढला, त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुमगले. अलिशा आणि एलिया मधल्या कोरड्या वाटेने नदी पार करून गेले. नदी ओलांडल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग. अलिशा म्हणाला, तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा. एलिया म्हणाला, ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे, नाहीतर नाही. एलिया आणि अलिशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढ्यात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलिया आणि अलिशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते. नंतर एका वावटळीमधून एलिया स्वर्गात गेला. अलिशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, माझ्या बापा, माझ्या बापा, काय हा इस्रायलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडेस्वार. अलिशाला एलियाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलिशाने दुःखाच्या भरात आपले कपडे फाडले. अलिशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी डावी उजवीकडे दुभंगले. मग अलिशा नदी पार करून गेला. यरीहो येथील संदेष्ट्यांनी अलिशाला पाहिल्यावर ते म्हणाले,
एलियाच्या आत्म्याचा आता अलिशात प्रवेश झाला आहे. ते सर्वजण अलिशाला भेटायला आले. त्याला त्यांनी जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले. एकदा त्या नगरातील माणसे अलिशाला म्हणाली, हे नगर फार चांगल्या ठिकाणी वसले आहे हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब आहे. त्यामुळे या जमिनीत पिके निघू शकत नाहीत. अलिशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला. तिथे त्याने मीठ टाकले. मग तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आता हे पाणी मी शुद्ध करत आहे. आता या पाण्याने मृत्यू ओढवणार नाही की पिकाची वाढ खुंटणार नाही. अशा प्रकारे पाणी शुद्ध झाले. ते पाणी अजूनही चांगले आहे. अलिशा म्हणाला होता तसेच झाले. स्तोत्रसंहिता. परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात. निर्गम. देव म्हणाला, मी एका दूताला तुमच्याकडे पाठवित आहे. तो तुमच्या पुढे चालून मी तुमच्यासाठी जे ठिकाण तयार केले आहे तेथे तुम्हास घेऊन जाईल. तो तुमचे संरक्षण करील. तुम्ही आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी. तुम्ही असे कराल तर माझ्या कृपेने तुम्हाला भरपूर अन्नपाणी मिळेल. मी तुमच्यामधून रोगराई काढून टाकीन. राजे. अरामच्या राजाची इस्रायलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, अमुक ठिकाणी दबा धरून बसा आणि इस्रायली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा. पण संदेष्टा अलिशा याने इस्रायलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य लपून बसले आहे. ज्या जागेबद्दल अलिशाने सावधगिरीचा इशारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्रायलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले. या गोष्टीचा अरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, इस्रायलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा. तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्रायलचा तो संदेष्टा अलिशास त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील. तेव्हा अरामचा राजा म्हणाला, कुठे आहे तो अलिशा? त्याला पकडायला मी माणसे पाठवतो. तेव्हा अरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला अलिशा दोथांमध्ये असल्याचे सांगितले. मग अरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथांकडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला. अलिशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलिशाचा सेवक अलिशाला म्हणाला, स्वामी, आता आपण काय करायचे? अलिशा म्हणाला, घाबरू नको. अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे. आणि अलिशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल. परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलिशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले. हे अग्निरथ आणि अग्नीचे घोडे खाली अलिशाजवळ उतरले. अलिशाने परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, तू या लोकांना आंधळे करून टाकावेस अशी मी तुला विनंती करतो. अलिशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले. अलिशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, हा रस्ता बरोबर नाही, तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो. अलिशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले. ते शोमरोन येथे आले तेव्हा अलिशा म्हणाला, परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड. परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले. इस्रायलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलिशाला म्हणाला, बाबा, मी यांना मारू का? त्यांना ठार करू का? अलिशा म्हणाला, नाही, यांना मारू नको.
लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे, मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. इस्रायलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणे पिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याची धाड इस्रायलवर आली नाही. यशया. त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्व काळ तो त्यांची काळजी घेईल. परमेश्वरा, तूच आमचा पिता आहेस. आम्हाला नेहमी वाचविणारा तूच एक आहेस. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ज्या दिव्य मनाने मानवाला निर्माण केले ते स्वतःची प्रतिमा आणि समानता राखते. शास्त्रे असे सूचित करतात की देव सर्वस्व आहे. यावरून असे दिसून येते की दैवी मन आणि त्याच्या कल्पनांशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत वास्तव किंवा अस्तित्व नाही. शास्त्रे असेही घोषित करतात की देव आत्मा आहे. म्हणून आत्म्यामध्ये सर्व काही सुसंवाद आहे आणि कोणताही मतभेद असू शकत नाही. सर्व काही जीवन आहे आणि मृत्यू नाही. देवाच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याला व्यक्त करते. प्राचीन संदेष्ट्यांनी त्यांची दूरदृष्टी आध्यात्मिक, निराकार दृष्टिकोनातून मिळवली, वाईटाची पूर्वसूचना देऊन आणि चुकीच्या वस्तुस्थितीला काल्पनिक समजून नाही. भौतिकता आणि मानवी श्रद्धेच्या पायावर भविष्य भाकीत करून. मानवी तत्वज्ञानाने देवाला मानवासारखे बनवले आहे. ख्रिश्चन विज्ञानाने मानवाला देवासारखे बनवले आहे. पहिले म्हणजे चूक, दुसरे म्हणजे सत्य. तत्वज्ञान गोष्टींचे विचारांमध्ये रूपांतर करते आणि आत्म्याच्या कल्पनांसाठी इंद्रियांच्या वस्तूंची देवाणघेवाण करते. या कल्पना आध्यात्मिक चेतनेसाठी पूर्णपणे वास्तविक आणि मूर्त आहेत, आणि त्यांना भौतिक इंद्रियांच्या वस्तू आणि विचारांपेक्षा हा फायदा आहे. त्या चांगल्या आणि शाश्वत आहेत. देवदूत. देवाचे विचार मानवाकडे जातात. आध्यात्मिक अंतर्ज्ञान, शुद्ध आणि परिपूर्ण, चांगुलपणा, पवित्रता आणि अमरत्वाची प्रेरणा, सर्व वाईट, कामुकता आणि नश्वरतेचा प्रतिकार करते. देव लहानाला स्वतःची कल्पना देतो जेणेकरून तो मोठ्याला जोडेल आणि त्या बदल्यात उच्च नेहमीच खालच्याचे रक्षण करेल. आत्म्याने श्रीमंत असलेले गरिबांना एका भव्य बंधुत्वात मदत करतात. सर्वांचे तत्व किंवा पिता समान असतात, आणि धन्य तो माणूस जो आपल्या भावाची गरज पाहतो आणि ती पुरवतो. दुसऱ्याच्या चांगल्यामध्ये स्वतःची गरज शोधतो. प्रेम सर्वात लहान आध्यात्मिक कल्पनेला शक्ती, अमरत्व आणि चांगुलपणा देते, जे कळीतून फुलते तसे सर्वांमधून चमकते. देवाच्या सर्व विविध अभिव्यक्ती आरोग्य, पवित्रता, अमरत्व, अनंत जीवन, सत्य आणि प्रेम प्रतिबिंबित करतात. जुन्या करारात देवदूतांना देवाचे दैवी संदेश वेगवेगळे पद दिले आहेत. आध्यात्मिक शक्ती हे मायकेलचे वैशिष्ट्य आहे. तो पापाच्या शक्तीविरुद्ध, सैतानाविरुद्ध स्वर्गातील सैन्याचे नेतृत्व करतो आणि पवित्र युद्धे लढतो. प्रेमाची सेवा करण्याच्या सदैव उपस्थितीची भावना देण्याचे काम गॅब्रिएलकडे अधिक शांत आहे. हे देवदूत आपल्याला खोलवरून सोडवतात. सत्य आणि प्रेम दुःखाच्या वेळी जवळ येतात, जेव्हा दृढ विश्वास किंवा आध्यात्मिक शक्ती देवाच्या समजुतीद्वारे झुंजते आणि विजय मिळवते. त्याच्या उपस्थितीच्या गॅब्रिएलला कोणतेही स्पर्धा नाही. अनंत, सदैव उपस्थित असलेल्या प्रेमासाठी, सर्व काही प्रेम आहे,
आणि कोणतीही चूक नाही, पाप नाही, आजार नाही किंवा मृत्यू नाही. चुकीचा नाश करणारा हा महान सत्य आहे की देव, चांगला, हा एकमेव मन आहे आणि अमर्याद मनाच्या काल्पनिक विरुद्ध, ज्याला सैतान किंवा वाईट म्हणतात, ते मन नाही, सत्य नाही, तर बुद्धिमत्ता किंवा वास्तव नसलेली चूक आहे. हा तथाकथित मर्त्य मनाचा, चुकीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाचा नियम आहे, जो सर्व गोष्टींमध्ये असंतोष निर्माण करतो. ख्रिश्चन धर्माचा इतिहास मानवाला त्याच्या स्वर्गीय पित्याने, सर्वशक्तिमान मनाने दिलेल्या आधारभूत प्रभाव आणि संरक्षण शक्तीचे उदात्त पुरावे देतो, जो मानवाला केवळ प्रलोभनांपासूनच नव्हे तर शारीरिक दुःखांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी विश्वास आणि समज देतो. ख्रिश्चन शहीद हे ख्रिश्चन विज्ञानाचे संदेष्टे होते. दैवी सत्याच्या उत्थान आणि पवित्र शक्तीद्वारे त्यांनी भौतिक इंद्रियांवर विजय मिळवला, असा विजय ज्याचे स्पष्टीकरण केवळ विज्ञानच देऊ शकते. दैवी विज्ञान, देवाचे वचन, चुकीच्या चेहऱ्यावरील अंधाराला म्हणते, देव सर्वस्व आहे, आणि सदैव उपस्थित असलेल्या प्रेमाचा प्रकाश विश्वाला प्रकाशित करतो. म्हणूनच शाश्वत आश्चर्य, की अनंत अवकाश देवाच्या कल्पनांनी भरलेले आहे, जे त्याला असंख्य आध्यात्मिक स्वरूपात प्रतिबिंबित करते. तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण मनाने तुमच्या परमेश्वरावर प्रेम करता का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे, अगदी सर्व भौतिक संवेदना, प्रेम आणि उपासनेचे समर्पण देखील. हे ख्रिश्चन धर्माचे एल डोराडो आहे. त्यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि ते केवळ आत्म्याच्या दैवी नियंत्रणाला मान्यता देते, ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक इंद्रिय आणि मानवाला कोणतेही स्थान नाही. सातत्यपूर्ण प्रार्थना म्हणजे योग्य ते करण्याची इच्छा. भौतिक इंद्रियांची साक्ष ही परिपूर्ण किंवा दैवी नाही. म्हणून मी स्वतःला येशूच्या शिकवणींवर, त्याच्या प्रेषितांच्या, संदेष्ट्यांच्या आणि मनाच्या विज्ञानाच्या साक्षीवर पूर्णपणे केंद्रित करतो. इतर कोणतेही पाया नाहीत. इतर सर्व प्रणाली, भौतिक इंद्रियांद्वारे मिळवलेल्या ज्ञानावर पूर्णपणे किंवा अंशतः आधारित प्रणाली, वाऱ्याने हलवलेल्या काठ्या आहेत, खडकावर बांधलेली घरे नाहीत. देवाची शक्ती बंदिवानांना मुक्ती देते. कोणतीही शक्ती दैवी प्रेमाचा सामना करू शकत नाही. जेव्हा माणूस ख्रिश्चन विज्ञानाचे पूर्णपणे प्रदर्शन करतो तेव्हा तो परिपूर्ण होईल. तो पाप करू शकत नाही, दुःख सहन करू शकत नाही, पदार्थाच्या अधीन राहू शकत नाही किंवा देवाच्या नियमाचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून तो स्वर्गातील देवदूतांसारखा असेल. देव आणि मानवाचे संबंध, दैवी तत्व आणि कल्पना, विज्ञानात अविनाशी आहेत, आणि विज्ञानाला कोणताही बदल माहीत नाही किंवा सुसंवाद परत येत नाही, परंतु ते दैवी क्रम किंवा आध्यात्मिक कायदा धारण करते, ज्यामध्ये देव आणि त्याने निर्माण केलेले सर्व काही परिपूर्ण आणि शाश्वत आहे, जे त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम.
द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.